कसं वातावरण आहे, ती आठवण काय काय सांगा? आपल्याला माहिती असेल की ठाणे जिल्ह्यामधला प्रत्येक कार्यक्रम हा दिघे साहेबांच्या नावाने सुरुवात होतो आणि त्याची सांगता देखील दिघे साहेबांच्या नावानेच होते. ठाणे जिल्हा म्हटलं तर दिघे साहेब हे एकमेव नाव येतं. वर्षानुवर्षाची ही परंपरा आहे. दिघे साहेब गेल्यानंतर त्यांच्या पश्चात या शक्तिस्थळावरती येऊन प्रत्येकजण नतमस्तक होतं आणि त्यांचे आशीर्वाद घेतं. आणि मला असं वाटतं समाजाप्रती जर का एक चांगलं काम करायचं असेल, समाजाचा उत्कर्ष करायचा असेल, तर ज्या पद्धतीने 365 दिवस 24 तास लोकांसाठी वाहून दिलेले हे दिघे साहेब होते, त्यांचेच संस्कार घेऊन इकडे प्रत्येक कार्यकर्ता घडलेला आहे. आणि त्याच पद्धतीचं काम या कार्यकर्त्यांकडनं आणि आमच्या सगळ्यांकडनं अपेक्षित आहे आणि ते करण्याचा आम्ही एक निवड प्रयत्न करतो. मला वाटतं बाळासाहेब आणि आता दिघे साहेब नाही, मात्र शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मला वाटतं येणाऱ्या काळात मनसे देखील असेल, राज ठाकरे असतील या उद्धव ठाकरे अशा प्रकारे एकत्रच जर आलं तर नक्कीच कुठेतरी फरक पडू शकतो एक मराठी माणसाला. नाही, 100% फरक पडू शकतो. मला असं वाटतं की दिघे साहेबांनी सदैव या भगव्याप्रती निष्ठा ठेवलेली. दिघे साहेबांनी कधीही कितीही मतभेद असले तरी दिघे साहेब कधी वेगळे झाले नाहीत. म्हणून यावरनं दिसून येतं की दिघे साहेबांची श्रद्धा आणि निष्ठा कोणाप्रती होती. आणि तशाच पद्धतीचं एक चांगलं काम आत्ता सध्या उद्धव साहेबांच्या माध्यमातून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये होत होतं. पण ज्या पद्धतीने आत्ताचं राजकारण या महाराष्ट्रातलं बघितलं तर तुम्हाला समजून येतं की बहिणींची फसवणूक होते, गोरगरिबांची फसवणूक होते, शेतकऱ्यांची फसवणूक होते, तरुण मुलांचं पुढचं भवितव्य हे अंधकारात आहे. मला असं वाटतं कुठेतरी हे जर का सुधारवायचं असेल तर लोकांनी हातामध्ये ह्या पद्धतीने म्हणजे निवडणुकीला समोर जाऊन जास्तीत जास्त मतदान करून चांगल्या पद्धतीने नवीन सरकार घेऊन येणं जास्ती गरजेचं आहे. गणराय असं आगमन होणार आहे, गणेशोत्सव आहे. गणरायाकडे काय साकडं असणार आहे ठाणे जिल्ह्यासाठी, या महाराष्ट्रासाठी? कशाप्रकारे तमाम शिवसैनिक असतील, या शेतकरी असेल, या रोजगार? मी एवढंच सांगेन की महाराष्ट्रामधल्या माता भगिनी असतील, शेतकरी असतील, वयोवृद्ध लोक असतील, हे सगळेच जण भ्रष्टाचाराला कंटाळलेले आहेत. आपण जर का इथले रस्ते बघितले तर खड्डेमय झालेले आहेत. इथल्या जर का मुलांचं शिक्षण बघितलं तर ते अंधकारात आहे. इथल्या जर का ग्रामीण भागातली अवस्था बघितली तर ती दुर्दैवी आहे. इथले जर का आपण हॉस्पिटल्स बघितले तर लोकांना पुरेशी जी व्यवस्था पाहिजे ती नाही आहे. मला असं वाटतं गणराया चरणी एवढीच प्रार्थना आहे की येणारा पुढचा काळ हा चांगला यावा आणि लोकांना चांगले दिवस कुठेतरी अनुभवायला मिळावे. येणाऱ्या पुढच्या भविष्यासाठी जे लहान लहान मुलं आहेत त्यांचं भवितव्य कुठेतरी उज्ज्वल व्हावं या पद्धतीची एक भावना. तिन्ही सरकार म्हणतात विकासाचं हे सरकार आहे, अनेक विकासाचे कामं या ठिकाणी गेले. मोदी सरकार असेल या फडणवीस सरकार असेल, आपण जर का बघितलं तर लोकांनी आणि आपल्या पत्रकारांच्या माध्यमातूनच एवढ्या महिन्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांमध्ये दिसून आलेलं आहे की प्रत्येक योजना कशी फसवी आहे, कितीतरी लोकांची फसवणूक झालेली आहे. कोणतीही योजना आली ती अर्धवट आहे आणि ज्या योजना त्यांचं जे अंमलबजावणी केलेली आहे त्याच्यामध्ये फसवणूक किती मोठ्या पद्धतीने, भ्रष्टाचार किती मोठ्या पद्धतीने झालेलं आहे हे कुठेतरी सुधारणं गरजेचं आहे आणि मला वाटतं याला उत्तर लोकच देऊ शकतात. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.